या ठाण्यामधून आपल्याला देशाला हात घालायची आहे. थंडावून सांगायचंय, हे बाळासाहेबांचं ठाणं आहे. वंदनीय हिंदुत्व सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुखांचं ठाणं आहे. आज आमच्या धर्मवीरांची आठवण येते. श्रद्धेची वीट पाठवणारं हे ठाणं होतं. श्रद्धेची वीट पाठवणारं ठाणं, श्रद्धेची लूट सहन करणार नाही. ठाणेकरांनो, ही लूट तुम्ही सहन करणार आहात का? ठाणेकरांनो, याला जाब विचारणार आहात का? आपल्याला रामराज्य घडवायचंय, प्रभू श्रीरामांचं राज्य घडवायचंय. चोरांचं राज्य नाही, लुटेरांचं राज्य नाही. अरे त्याही काळात औरंग्या आला होता. त्या काळातला औरंग्या आणि आजच्या काळातल्या औरंग्यामध्ये फरक तो काय राहिला? त्यांनीही मंदिरं लुटली, यांनीही मंदिरं लुटली. धर्मवीर तिघे साहेबांच्या ठाण्याचे आपण सारे पावळे आहोत. वंदनीय धर्मवीर तिघे साहेबांच्या शिकवणीवर आपण चाललोय आणि धर्मवीर तिघे साहेबांचे कडवे शिष्य शिवसेना नेते श्री राजांजी विचारे साहेबांच्या या नेतृत्वाखाली आज हा भव्य शिवसैनिक एकवटला. मुंबईत हात दिली गेली. वंदनीय शिवसेना पक्ष प्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हमीला साथ घातली गेली आणि उभा शिवसैनिक या पावसात एकवटला. पावसाची तमा बाळगली नाही. त्या दिवशी पाऊसही ओशाळला आणि शिवसैनिकांच्या त्या आक्रोशापुढे पाऊसही गरमला. आज तुम्ही पाहताय 2014 असेल, 2019 असेल, 2024 असेल, प्रभू श्रीरामांच्या नावाखाली सत्ता मिळवली गेली. प्रभू श्रीरामांचं नाव पुढे केलं गेलं. तुमच्या माझ्या श्रद्धेचा खेळ झाला. आज ज्यांनी प्रभू श्रीरामांच्या दारपेट्या सोडल्या नाहीत ते तुम्हा मला काय सोडणार? जे माझ्या देवाचे होऊ शकले नाही ते सर्वसामान्यांचे काय होणार? ज्यांनी देवाच्या दानपेट्या सोडल्या नाही ते देशाला काय सोडणार? ते तुम्हा मला काय सोडणार? रोज आपल्याला लुटलं जातंय. फक्त हिंदुत्वाची अफूची गोळी द्यायची आणि आम्हाला नशेमध्ये ठेवायचं. आता हिंदू हे सहन करणार, हिंदू हे सहन करणार. शिवसेना कालही हिंदुत्ववादी पक्ष होता. शिवसेना आजही हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि शिवसेना यांच्या 10 पावलं पुढे जाऊन कडवट हिंदुत्ववादी पक्ष आहे. आमचं हिंदुत्व मारणं, बाटणं, काटणं शिकवत नाही. आमचं हिंदुत्व हृदयामध्ये राम आणि हाताला काम शिकवतं. शिवसेनेचं हिंदुत्व जात धर्म पंथ प्रांताच्या पलीकडे जाऊन सर्वसमावेशी आहे. आज आमच्या शिवसेनेवर या धर्माच्या राज्यकर्त्यांनी ही वेळ आणली आहे. पण हे आमचे मारुतीराया या मंदिराची स्थापना, हे ठाण्याचं ग्रामदैवत 200 वर्षांपासूनचं ठाणं पाहतंय आणि आजचंही ठाणं पाहतंय. मारुतीराया तुझ्या या दरबारातून साकडं घालतो. प्रभू श्रीरामांच्या मंदिराची लूट करणाऱ्यांना मारुतीराया त्यांना त्यांची जागा दाखवून दे. आम्ही हे सारे शिवसैनिक तुझ्या चरणी नतमस्तक होऊन मारुतीराया हे साकडं घालतोय. देवही धर्माच्या पाठीशी असतो आणि धर्म सत्याच्या पाठीशी असतं आणि शिवसेना सत्याच्या पाठीशी आहे. शिवसैनिक सत्याच्या पाठीशी आहे आणि सत्याचा विजय हा कायम. सत्य परेशान होऊ शकतं पण सत्य पराजित होऊ शकत नाही. अधर्माचं राज्य करणाऱ्यांनो, अधर्माचं राज्य करणाऱ्यांनो, पुन्हा सांगतो या देशामध्ये अधर्माचं राज्य करणाऱ्यांनो, या सांस्कृतिक ठाणे नगरातून, या सांस्कृतिक ठाणे जिल्ह्यातून आम्ही सारे शिवसैनिक वचनबद्ध आहोत. भविष्यामध्ये तुम्हाला या देशाची सत्ता आम्ही मिळवू देणार नाही. प्रभू श्रीरामांच्या दानपेट्यांवर कल्ले मारणाऱ्यांना भविष्यात आम्ही कुठेही सत्तेवर येऊन देणार नाही. वचनबद्ध आहात तुम्ही. बोला जय श्रीराम, जय श्रीराम. हा उत्साह आज दिल्लीच्या दरबारापर्यंत पोहोचला असेल. हे ठाणं निष्ठावंतांचं ठाणं आहे. हे ठाणं बाळासाहेबांचं ठाणं आहे. हे ठाणं धर्मवीरांचं ठाणं आहे आणि हे ठाणं शिवसेनेचं ठाणं आहे.
खऱ्या शिवसेनेचं ठाणं सप्रेम जय महाराष्ट्र, जय भवानी, जय भवानी, जय महाराष्ट्र. सूत हनुमान की सियावर रामचंद्र की. शिवसेनेचे पक्षप्रमुख तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी दादर येथे हनुमंताच्या मंदिरासमोर राम रक्षेसाठी राम रक्षा स्तोत्र हा पुकार संपूर्ण महाराष्ट्राला दिला आणि त्याचा प्रत्युत्तर आज आम्हाला ठाण्यामध्ये दिसतंय. शिवसेनेचे नेते सन्माननीय राजन विचारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गावदेवीच्या या हनुमान मंदिरासमोर तमाम शिवसैनिकांची तमाम हिंदूंची ही गर्दी आपण अनुभवतोय. कारण एकच आहे, आमचा राम ज्यांनी म्हटलं हम राम को ले आएंगे, त्यांनी रामाला तर आणलं नाही, परंतु रामाच्या नावावर बांधलेल्या मंदिरातून जमलेला चंदा हा सुद्धा हडपण्याचा प्रयत्न केला, ज्याला आमच्या सर्वसामान्य हिंदूंचा कडाडून विरोध आहे आणि म्हणून त्या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो. या भाजपाच्या केंद्रातल्या सरकारने असेल किंवा राम रक्षा करत करत ज्या ज्या आतापर्यंत यात्रा काढल्या त्या संपूर्ण यात्रांचा हिशोब काढला तर असं म्हटलं जातं रथयात्रेच्या माध्यमातून जवळजवळ 17,000 कोटी जनसामान्यांनी आपल्या मेहनतीतून, आपल्या पैशातून, आपल्या घामातून या रथयात्रेसाठी दिले होते. प्रश्न हा आहे, रथयात्रेचा हा पैसा गेला कुठे? त्यानंतर राम मंदिर उभारण्याची वंदना केली गेली. खरं तर ज्या ठिकाणी शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदुस्थानी सम्राट यांनी सांगितलं, हो जर बातमी आमच्या शिवसैनिकांनी पाहिली असेल तर माझ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे, हे ठणकावून सांगणारे आमचे आदरणीय शिवसेना प्रमुख. आम्हाला खरं या गोष्टीची आहे, ज्या ठिकाणी बाबरीचा ढाचा पाडला त्याच ठिकाणी राम मंदिराची उभारणी व्हायला हवी होती. पण ज्या ठिकाणी ढाचा पाडला त्याच्या ठिकाणाहून जवळजवळ 5 किलोमीटर अंतरावर नवीन राम मंदिर साकारलं गेलं. साकारलं गेलं हरकत नाही, पण साकारत असताना राम मंदिराची जी पूजा केली गेली, या पूजेचा महत्वाचा अधिकार राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांना असताना त्याही ठिकाणी या सरकारने महिलांचा अपमान केला आणि या राम मंदिरांची विधिवत पूजा त्यांच्या हातून होऊ दिली नाही. बघा, हे सगळं आम्ही पाहिलं. कारण राम हे आमचं दैवत आहे, राम हा जगण्याचा मार्ग आहे, राम हा दिशा देणारा आहे, राम आमच्या जगण्याला नवीन आयाम देणारा आहे. म्हणून प्रत्येक हिंदू भक्तानं, प्रत्येक राम भक्तानं, प्रत्येक माणसानं हा सगळा अन्याय अत्याचार सहन केला. पण ज्या दिवशी समजतं रामाच्याही असलेल्या संपत्तीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न या लोकांनी केला, त्यावेळेला रामद्रोही असणाऱ्या या लोकांचा निषेध करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांनी जो एल्गार संपूर्ण महाराष्ट्रभर, जो एल्गार महाराष्ट्रातील अगदी जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये वाड्या वस्तीवर करण्याचा आपल्याला जो संकल्प दिला, आम्हाला अतिशय अभिमान आहे. त्या एल्गाराचं पहिलं सुख महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यामध्ये ठाण्याच्या धारा वाघाने अर्थात शिवसेनेचे नेते सन्माननीय राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली झालं. हे सूत्र आता गावागावामध्ये जायला वेळ लागणार नाही. ज्यांनी कोणी रामाच्या एकंदर संपत्तीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केलाय, हो तुम्ही त्या राम मंदिराचे ट्रस्टी असलेले, विश्वस्त असलेले अध्यक्ष बाजूला केले. आमचा प्रश्न आहे, गल्ला जर संपूर्णपणे त्या कोशावर मारलेला आहे तर मग त्या कोषाध्यक्ष असणाऱ्यांचं काय केलंय हा आमचा पुढचा प्रश्न आहे. जो संपत्ती करणारा आहे, जो कोष सांभाळणारा आहे, त्या कोष सांभाळणाऱ्या माणसाला सेफ ठेवून तुम्ही जर वेगळ्याच माणसांना शिक्षा देत असाल तर ते हिंदू कधीही मान्य करणार नाही. आणि म्हणून जी घोषणा आम्हाला शिवसेना प्रमुखांनी दिली, गर्व से कहो, गर्व से कहो, गर्व से कहो. आपण पाहिलं त्या दिवशी शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांनी एक वेगळी घोषणा दिली. अशा प्रकारे रामाच्या रक्षणावर, रामाच्या संपत्तीवर जर तुम्ही डल्ला मारला तर आप हिंदू माफ नहीं करेगा, आप हिंदू माफ
त्याचबरोबर यावर रामचंद्रजी आपण आरती केली आणि आपला एक संकल्प जो संपूर्ण महाराष्ट्राला या माध्यमातून दाखवला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करत थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.